किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे टेरेसवर। हे बघा चाललेलं आहे आपलं मशीन, ही मशीन लावायचं काम चाललेलं आहे। हे आपली पापड्याची मशीन आहे, त्यालाच लावत आहे आपण। कुरडयाचं चीक काढायची मशीन, गव्हाचं चीक काढायची। हे बघा आधी बसवत आहे आणि आपल्याला आता उन्हाळा चालू झालेला आहे। 1 महिना राहिलेला आहे, मे महिना, ऊन पण चांगलं पडलेलं आहे। म्हणलं चला थोड्या आपण कुरडया करून घेणार आहे। हे बघा त्यासाठी घातलेला आहे गहू भिजायला। बघा बघू शकता तुम्ही। हे बघा गहू ही मी आज या गव्हाचा 3रा दिवस आहे। असा मस्त छान भिजाय घातलेला होता आणि ज्या दिवशी मी गहू घातले भिजायला त्या दिवशी स्वच्छ गहू निवडून स्वच्छ खळाखळा धुवून मग पाणी ओतून ठेवलं होतं। परत दुसऱ्या दिवशी मी परत सकाळी असं पाणी, त्याचं पाणी रोजच्या रोज मी 2-3 दिवस रोजच्या रोज पाणी बदलत राहिलेले आहे। स्वच्छ गहू धुवायचं आणि परत दुसरं पाणी ठेवून ओतून आपल्या टेरेसवर उन्हात ठेवलेलं आहे। उन्हात ठेवल्यामुळे लय लवकर आपला गहू चांगला भिजलेला पण आहे। बघू शकता हे बघा, हे बघा, हे बघा असं आल्हाद आपल्या गव्हातलं चीक एकदम मस्त हे बघा बाहेर येत आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यामुळे गहू म्हणलं चला चांगले भिजलेले आहेत तर आपण आज वाटून घेणार आहे। आज 3रा दिवस आहे आपल्या गव्हाचा। मी सकाळी घातला होता, 3 दिवसापूर्वी ही सकाळी गहू भिजत घातलेले होतं। आता ही भिजलेला आहे गहू। आता ह्या मशीनच्या साहाय्याने आपण ह्याचा चीक काढून घेणार आहे आणि कुरडया बनवणार आहे। उद्या कुरडया घेणार आहे आपण सकाळ सकाळ बनवायला। त्यासाठी हे बघा आता ही गहू आपलं स्वच्छ, आता पण मी जवळजवळ 2-3 पाण्याने ही गहू धुतलेला आहे मी आणि मध्यम करायचं आणि 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कारण चांगलं नाही ना धुतलं तर मग आपल्या कुरडया व्यवस्थित होत नाहीत, लालसर होतात, अशा तांबूस दिसायला लागतात। म्हणून हे गहू स्वच्छ धुणं लय महत्त्वाचं आहे। आता चांगल्या मस्त अशा छानशा तुम्हाला मी टिप्स देणार आहे आपल्या कुरडया पांढऱ्या शुभ्र आणि छान मस्त फुलण्यासाठी आणि कुरडया तुमच्या कधीच बिघडणार नाहीत। पाणी वगैरे किती ठेवायचं, चीक किती कसं घालायचं हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर माझा हा व्हिडिओ नक्की स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला आज कुरडया बनवायची चांगली माहिती मिळेल। चला मग आता आपण ही गहू वाटून घेऊया सगळा। आता ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला गहू वाटून घ्यायचा आहे। हे बघा इकडं पाणी भरून घेतलेलं आहे आणि इथं चुलीवरच आपण कुरडया बनवणार आहे। आणि ह्या गव्हाला पाणी भरपूर लागतं धुवायला, भरपूर राडा होतो गव्हाच्या कुरडयाचा। म्हणलं ना जास्त कुटाणा आहे आणि राडा आहे, पण गव्हाची कुरडईशिवाय आपल्याला खायला पण दुसऱ्या कुरडया चांगल्या लागत नाहीत। म्हणून म्हणलं चला आता आपण हे 3 किलो घातलेलं आहे भिजायला। 4-5 किलोच्या कुरडया केल्या की मला वर्षभर जातात, पण म्हणलं आहेत हा कुरडया गेल्या वर्षीच्या बऱ्याच आहेत म्हणून म्हणलं चला आपलं 3 किलो ह्या वर्षी म्हणलं नवीन कुरडई, नवीन वर्ष आला, नवीन उन्हाळा आला म्हणल्यावर आपल्या घरी नवीन कुरडई बी यायला पाहिजे। म्हणून म्हणलं चला आपलं 3 किलोचं आपण आता बनवून घेऊ। नसण्यापेक्षा होतं वाळ माझं बरंच आहे गेल्या वर्षीचं, पण मी थोड्याशा ही कुरडया बनवणारच आहे। हे बघा गहू, हे बघा आता गहू आधीने टाकून घेतलेला आहे। बघा ह्याच्यामध्ये समोर काय लावायचं ताट आण ना बाळा, कुठून ते तिथं आहे। आधी लागलेला आहे कंटाळा, तर कसं लेकरांचं लय अवघड आहे, फिरवायला लागतं, ह्याला 2 माणसं लागतात, पण होतं पटापटा। पहिलं तर पाट्यावर वाटून बनवायचे, पण कुरडया एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र व्हायच्या चांगल्या, पण आता कोण वाटणार आहे, एवढं करणार आहे। आता हे बघा अशा प्रकारे आपण ताट लावून घेतलेलं आहे। जाते का नाही गहू, चाललाय ना आधी असतोय मदतीला। आता आपल्याला असं करून सगळ्या चीक मस्त असं गहू वाटून घ्यायचं आहे आपल्याला। प्रकारे आपण इथं गहू टाकलेलं होतं आपण, तिथून गहू टाकलं की इथं मस्तपैकी असं छान चीक आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला बारीक कमी जास्त सुद्धा करता येतं।
आपल्याला अजून छान बारीक वाटायचा असेल गहू तर बारीक करू शकतो, मोठा वाटायचा असेल तर मोठा बी ठेवू शकतो. आणि जास्त बारीक वाटायचा नाही, आपल्या कुरड्या लाल होतात. अशा प्रकारे गहू घालायचा आहे आणि फिरवायचं आहे. आधी बाळ मला मदत करते बघा. आधी असा एक आहे आमच्या घरात की मला सगळ्या गोष्टीमध्ये त्याची मदतच असते आधीची माझ्या. अशा प्रकारे आता आपल्याला सगळा ही गहू वाटून घ्यायचा आहे. वाटायचं आणि पाण्यातून त्याला धुवायची जास्त मेहनत आहे. धुवायला एकदम हात ही होतात असं त्याला नुचडून गव्हाला. पण एकच दिवस असतं, एक दिवस बनवलं तर आपलं वर्षभर आपण त्या कुरड्या आपल्याला राहतात. आणि छान मस्त टिकण्यासाठी, कुरड्या खराब न होण्यासाठी, चांगल्या होण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आहेत. व्हिडिओ बघत चला, तुम्हाला सगळ्या टिप्स मिळतील. चला मग आपण आता सगळा गहू वाटून घेणार आहे अशाच प्रकारे. सगळा गहू आपला दळून झालेला आहे बघा. हे असं काढलेला आहे आपण. ह्याच्यामध्ये आपण दळून ह्या पाण्यामध्ये सगळा गहू टाकून दिला होता, दळलेला गहू. आणि मग आपल्याला नंतर हे अशा प्रकारे सगळं असं पिळून काढायचं आहे. बघू शकता नुसतं ह्याच्यामध्ये काय नाही आहे, फक्त चोथा निघालेला आहे. चिक अजिबात राहिलेला नाही कसलाच. मिशनीमुळं मस्त छान असं दळून झालेलं आहे आपलं गहू. आणि बघा हे असं आता हे चिक निघालेलं आहे. आता ह्यातलं सगळं मी पिळून बाजूला काढलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला एका चाळणी आणि कपड्याच्या सहाय्याने आपल्याला परत एकदा गाळून घ्यायचं आहे. एकदा चाळणीने गाळायचं आहे आणि एकदा कपड्याच्या सहाय्याने गाळायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या कुरड्या थोड्या पांढऱ्या शुभ्र होतात कपड्याने गाळल्यावर. आता आपण हे सगळं पाणी गाळून घेणार आहे आणि ह्याला आपण एकदा परत थोडं पाणी टाकून हे चोथा परत एकदा थोडा मी धुवून घेणार आहे. हे बघा मैत्रिणी, सगळं आता आपलं चोळून चिक काढून झालेला आहे बघा. ही असा चोथा निघालेला आहे बघा. इकडे दाखवते तुम्हाला. हे बघा ही एवढा चिक निघालेला आहे. आता ह्याच्यावर लय पाणी येतं असलं, ही तांब असते ना गव्हाची सगळी या पाण्यावर येते. त्याच्यामुळं आता ह्या वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत. आता आपल्याला झोपेपर्यंत निदान 2दा तरी ह्याचं पाणी काढायचं आहे. ह्या छोट्या छोट्या जर टिप्स तुम्ही जर वापरून जर कुरड्या केल्या तर तुमच्या कुरड्या इतक्या छान होतील आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र पण होतील. आता हे पाणी साचायला थांबायला चालू झालेलं आहे. तर मी काय करणार आहे आता असंच ठेवायचं. आणि हे बघा इकडे एकदा बघा तुम्ही किती राडा झालेला आहे बघा. मशीन आत्ताच काढलेली आहे. थोडे भांडी धुतले आणि हे बघा ह्यात पण आहे. हे बघा आता हे असंच आपण असं झाकून ठेवायचं आहे आणि ह्याच्यावर पाणी यायला लागतं. आणि ह्याची गव्हाची तांब सगळी अशीच येते, त्याच्यामुळं 2दा पाणी काढायचं. जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही दुपारी 12-1 वाजता गहू चुरायला घ्या. 12 वाजता गहू चुरलं ना तर एकदम व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 वेळा पाणी काढलं होतं. 3-4 वेळा म्हणलं तरी पाणी काढलं जातं. आणि तुम्ही जेवढ्या वेळेस पाणी काढणार तेवढ्या वेळेस तेवढ्या तुमच्या कुरड्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र एकदम छान होतात. आता मला उशीर झाला होता, मी आता तरी पण 2दा पाणी काढणार आहे मी. आता थोड्या वेळाने खाली बसला चिक की थोडं पाणी काढणार आहे आणि नंतर झोपायच्या टायमाला एकदा मी ह्याचं पाणी काढणार आहे. आता हे असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आणि आता इथे सगळा राडा झालेला आहे चिकाचा आपला मस्त सगळा धुवून काढायचा आहे. आणि उद्या इकडं चुलीवर बनवाय घ्यायचं आहे. खूप कष्टाचं काम असतं बरं का कुरड्या करणं. पण कुरड्याशिवाय पण आपल्या सणावाराला कुरडई तळल्याशिवाय आपला सणवार असा वाटतच नाही आहे. त्याच्यामुळं तळावंच लागतात कुरड्या. बघा आता चला आपण सगळं आवरून घेऊया. इथलं टेरेसवर भरपूर जागा आहे आपल्याला. खूप वेळ लागलं काढायला. आहे बघा इकडं सगळं काढलेलं आहे. आता आणि आपण केल्याशिवाय तरी आपल्याला कोण खायला देणार आहे. आपण केलं तरच आपल्याला खायला मिळणार आहे, नाहीतर आयतं कोण देणार आहे. थोडंसं कष्ट केल्याशिवाय पण आपण खायला मिळत नाही आपल्याला. म्हणून मस्त असे बनवा कुरड्या. थोडासा ताण पडतो पण कुरड्या चांगल्या होतात. आणि छोट्या छोट्या टिप्स वापरा माझ्या मी दिलेल्या. चला मग आता आपण इथलं स्वच्छ सगळं हे बघा धुवून घेऊया आपण आता सगळं.
का बघू शकता राडा पसारा तर एवढा होतो ना. आता हे मशीन आपल्याला पाण्यात टाकायचे आहे. आता इथलं थोडंसं स्वच्छ करून घ्यायचंय. चला हे बघा तिकडं चूल पेटवलेली आहे, आदान ठेवलेलं आहे पाण्याला मी. आणि ही चीक सगळा मी हे बघा हे अशा प्रकारे हात घालून असं फोडून घेतलेला आहे. आता ही चीक आपल्याला मोजून बघायचं आहे. हे पातेलं घेतलेलं आहे. ह्या पातेल्यानं आपण चीक किती भरते ते बघायचं आहे आपल्याला. आणि जेवढं चीक भरल तेवढंच आपल्याला आदान पाणी ठेवायचं आहे तिथं. आता हे आपण काढून घेणार आहे असं ह्याच्यात मोजायसाठी. दीड आहे का नाही. हे बघा ही एक पातेलं भरलेलं आहे आपलं. आणि ही बघा ही एवढा राहिलेला आहे चीक. तर आपलं जवळजवळ 1.5 पेक्षा थोडस जास्त असेल चीक. आता तेवढंच आपल्याला तिथं पाणी ठेवायचं आहे. बरोबर तेवढंच ठेवायचं पाणी, जास्त या कमी ठेवायचं नाहीये. आणि का आपलं नंतर जर वाटला आपला चीक थोडासा राट किंवा घट्ट वाटायला लागला तर आपण गरम पाणी टाकू शकतो. आता इकडं पाणी ठेवलेलं आहे मी. त्या दिवशी आता पाणी आपल्याला जेवढं आहे आपलं पातेलं त्याच पातेल्याने इथं आपल्याला पाणी ठेवायचं आहे. हे पाणी आपल्याला गरम करून घेतले. आपण आता काढून घेऊया. काही आपण मोजून 1.5 पातेलं काढलेलं आहे. आपलं जेवढं चिक आहे तेवढं हे पाणी काढून घेतलेलं आहे. इकडं पातेलं ठेवले मी, त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे आपल्या कुरडयाच्या फोडणीसाठी. आता आपलं पाणी ओतून घेतलं. आता ह्याला चांगलं मस्त आदान येऊ द्यायचं आहे आपल्याला, चांगलं खळखळून. आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे. मीठ कुरडयाला थोडंसं चांगलं खारटच कुरडया थोड्या चांगल्या लागतात. लय खारट नाही पण मीठ बरोबर लागतं. आता हे बघा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आता याला आपण चांगली आता उकळी येतच आहे. थोड्या वेळा अजून छान उकळायला आपण ठेवू. चालू बाबा. बोलते काय बोलतो आता मध्ये मध्ये काही अशा प्रकारे आपण असं हळूहळू ओतून घ्यायचं आहे आणि चीक हटून घ्यायचं आहे. आई हॅलो पटकन गाठवायला लागली. साईड पे घे ना पाणी. उलट नाही उलट नाही. साइड से पानी की मम्मी पांडव का झालाय मार. हा पांडवा होते रे हळूहळू दादा. दाखव मम्मी अडतो. नको थांबा दे ना. थांब काय नाही आता हे व्हायचं अजून पाणी पण पडलंय. नाही थांबा जरा गडबड नका करू. बघता येईल परत. अजून लय पातळ पीठ आहे हे चिक आहे. पण करा दे आता. अशा प्रकारे हटून घेतलेला आहे आपण चिक. आता ह्याला आपण थोड्या वेळासाठी असं खाली वर करून घ्यायचं आणि एक 15-20 मिनिट चांगला मस्त शिजायला ठेवायचं. आपला चिक चांगला शिजला तर आपल्या कुरडया तुटत नाही आहेत. शिजवायच्या ह्याच्यात चांगली मेहनत आहे. गडबड घाई करायची नाही लगेच कुरडया घालायला. याला चांगलंच मस्त चांगला शिजू द्यायचा, आहारावर ठेवायचा आणि मग आपल्याला ह्याला कुरडया घालायला घ्यायच्या. आता खालीवर केलेलं आहे आपण. आता एक 15-20 मिनिटासाठी आपलं ह्याला मस्त इकडं भरताना दाखवलं. लगेच जा परत नाही तुला बोलवणार.
तिने बनवला ना तिथे व्हिडिओ. हे बघा चिक शिजलेलाच आहे आपला. आता आपण हे बघा आता भरून चिक आपला गरम गरम आहे तोवरच आपण घालून घेणार आहे. माझ्या एकटीची खूप गडबड झालेली आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकत नाहीये. मी एकटीच आहे. ह्याला निदान 2 तरी माणसं लागतात तेव्हा ह्या कुरडया होतात. तरी पण असो माझ्या कुरडया छान झाल्या. हे बघा बघू शकता तुम्ही, पांढरे शुभ्र एकदम. आता हे अशाच मी एकटीच आहे घालायला. आता सगळ्या कुरडया घालून घेणार आहे. बघा किती छान झाल्यात, एकदम पांढऱ्या शुभ्र कुरडया झालेल्या आहेत आपल्या. चिक पण चांगला शिजलेला आहे. हे बघा मैत्रिणींनो, मस्त अशा कुरडया वाळलेल्या आहेत आपल्या. आता आपण आलेलो आहे, दिवस मावळलेला आहे. बघू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया झालेल्या आहेत. हे बघा आता आपण याला थोड्याशा वल्ल्या आहेत. बघा आता असं भरून परत एक ऊन द्यायला लागेल आपल्याला याला. उद्याचं एक ऊन दिलं ना, छान अशा आपल्या कुरडया वाळल्या जातील. बघू शकता तुम्ही, या बघा बघा मैत्रिणींनो, आपला कुरडया बनवलेला आज 3रा दिवस आहे. आणि हे बघा अशा प्रकारे कुरडया मस्त अशा 3 दिवस आपल्या कुरडया ह्या मस्त वाळलेल्या आहेत. हे बघा अशा टोपल्यात भरून ठेवलेल्या होत्या, ह्यातच वाळवल्या होत्या ह्या टोपल्यात, आणि ह्या टोपल्यात ठेवल्या होत्या मी. तर हे बघा आज मी डब्यात भरून ठेवण्यासाठी कुरडया मी गमेल्यात काढलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता कुरडया किती छान झालेल्या आहेत. आणि तार सुद्धा किती छान आलेली आहे. एकदम मस्त असं कुरडई आपली छान आज वाळलेली आहे. कारण याला 3 दिवस आपल्याला वाळवायलाच लागतं, कारण आपण ही कुरडई वर्षभरासाठी डब्यात भरून ठेवणार असतो. त्याच्यामुळं कुबट वास वगैरे येऊ नये म्हणून आपण याला 3 दिवस वाळवणं गरजेचंच आहे. कुरडया कधी पण केल्या ना 3 दिवस वाळवा आणि बिनधास्त डब्यात भरून ठेवा. काही सुद्धा आपल्या कुरडयाला होत नाही. बघू शकता, बघा बघू शकता किती मस्त अशी कुरडई आपली झालेली आहे. आता मी यांना डब्यात भरून ठेवणार आहे. आणि ही ठेवणार आहे, हे बघा थोडेसे सांडगे पण आहेत. म्हणजे थोडं आपलं चीक वगैरे राहिलेलं होतं ना, त्याचे मी सांडगे बनवलेले आहेत. हे सांडगे पण खायला पण छान लागतात असे, आणि तळून पण खूप छान लागतात. म्हणून हे राहिलेले ह्याचे मी बनवून घेतलेले होते. चिक राहिलेला होता त्याचे आपल्या पातेलीला वगैरे लागलेलं असतं त्याची खरवड, त्याचं मी ही सांडगे बनवलेले आहेत. आणि मग बघा हे आजच्या माझ्या कुरडया ह्या वर्षीच्या कशा झाल्यात नक्की कमेंट करून मला सांगा. आवडल्या असेल लाईक करा, करा. बेल आयकॉन क्लिक करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो.